बाहेर ठेवतोयस? नको करू आम्ही पण नाही टाकलो बॅग वरच नको इकडे मी सांगितलं ना तिथे नाहीये. चला समुद्रात चला, आपण समुद्रासाठीच बनलोय. बेटा बेटा इथे ठेवलेला लगेजचा फोटो पाठव. आमच्यासाठी गाडी आलेली आहे. चला. कसं गाडी आहे? येणार नंतर, पुढे पुढे घेत जाणार. नाही म्हणलं नाही ना, चल बरं आहे आपल्यासाठी. नसलाच पाहिजे, नसूच शकतं. पण ही कशाला वाचवली? पुढे बसूया असणार म्हणजे त्याला कळलं नाहीये. चल नाही आपण पुढे बसूया. पर्सनल पिकअप आहे म्हणून शेअर करूच शकत नाही. मग एवढी मोठी गाडी पाठवली आपल्यासाठी. अरे मोठा माणूस आहेस तू. एक्सपिरियन्स स्कूबा ड्रायव्हर्स आपल्याला बरोबर असतात. जे डाईव्ह मास्टर्स पुढे बसले गायजीव गायजीवचं जो लोकेशन शांत होता. काय मेडिटेशन चालू आहे तुझं? वा रे. चल आपण पेमेंट करू. कम. कुणाल कसं वाटतंय? तो सकाळी एक डाईव्ह करून आला त्याच्या. ओके बाय. सो आम्ही आता इथे आलोय त्यांच्या डाईव्ह सेंटरला. अजिंक्य पुत्र बाय. You see? Hey, your stomach is smaller. अजिंक्य. Good. Okay, take it off. Enough. Later we can do it again. हे आता तुला वाटतंय, हे जेव्हा पाण्यातून येतोस ना तेव्हा अजून हार्ड होतं काढायला. चिकटतं ते पूर्ण. एकमेकांचा खेचायला लागणार. How many meters you're diving? It's going to depend on the guys, so they will take you, they will look for sort of good location to do the marine life. So later they will brief you as well on how you go. Are you like? आम्ही आता आलोय ड्यूनच्या इथे आणि इथे त्यांनी आमच्याकडनं फॉर्म भरून घेतला आहे. सगळे इक्विपमेंट्स आम्ही घेतलेत आणि आता आम्ही तुलंबेनला जातोय. इथून 2.5 तासावरती ती डाईव्ह साईट आहे आणि आम्ही तिथे जाणार आहोत आणि तिथे डाईव्ह करणार आहोत. आणि तिथला एक्सपिरियन्स खूप वेगळा असणार आहे कारण 2 डाईव्ह आहेत आज आमच्या. आणि दुसरी डाईव्ह जी आहे त्याच्यामध्ये आम्ही एक युद्धाची जी बोट आहे ती जी पाण्यात बुडवलेली आहे त्याने, म्हणजे बुडालेली आहे, ती आम्ही बघणार आहोत. आज आपण पाण्याखाली बोट बघणार आहोत. मला सवय आहे का? Okay, sir. I will briefing about the dive site, and then also I will briefing about the how to diving, and then how about the hand signal and everything. You can do it the practice at the Tulamben. Okay. So you have something. If you like to going toilet first, much better. Yeah, because we're not sure toilet is clear on the way. Okay. It's clean or something. जायचंय का टॉयलेटला? सेफ्टीसाठी गेलंच बरं आहे ना. Okay, we can leave. Yes, let's go. Oh, you go toilet. Yeah. Relax underwater, you cannot do anything. Yeah. If not relax, of course, you can make trouble your own underwater. जंगलातून चाललेले असतात. जंगलातून जातात सगळी मिळून जातात सगळी एका ग्रुपने चाललेले असतात. वाळवंट लागतात. वाळवंटात सगळ्या मुलग्या चालतायत. एकाच मुलीला प्रॉब्लेम येतो. मुलगीला प्रॉब्लेम येत असतो. का असं? कारण तिने चप्पल घातलेली नसते. ती चप्पल तिथं बाहेर काढलेली ती.
तर आम्ही बालीमध्येच चाललो आहे तुलंबेनला, आणि तुलंबेनला जातानाचा हा निसर्ग तुम्ही बघू शकता, अगदी कोकणासारखं आहे. म्हणजे केळी, भात शेती, नारळाची झाडं, पपईची झाडं, फणसाची झाडं, त्याच्यानंतर चाफ्याची झाडं, काहीही फरक नाही. तर इथली भौगोलिक परिस्थिती बघता आणि या सगळ्या गोष्टी बघता तुम्हाला गोव्यात किंवा कोकणातच आल्याचा फील येणार. त्यांनी काही दिलं तेवढं घेतलं. नाही हातला होते. And then after that, she can briefing you about how to dive. Okay. And then that's all. तर ही स्कुबा डायव्हिंग खूपच वेगळी होती. म्हणजे एक पूल सेशन, त्यानंतर शॅलो वॉटर डाईव्ह समुद्रामध्ये, आणि नंतर डीप वॉटर डाईव्ह. तर ह्यासाठी आमच्याकडनं त्यांनी इथे आधी जेवणाची आम्ही सगळी ऑर्डर वगैरे त्यांना देऊन ठेवली, कारण लंच पण त्यामध्ये इन्क्लूड होतं. आणि त्यानंतर आम्ही पूल सेशनसाठी गेलो. पूल सेशन नंतर लगेच आम्हाला ते शॅलो वॉटर डाईव्हसाठी घेऊन गेलं, आणि तिथे गेल्यानंतर काय झालं ते तुम्हाला याच व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे. काय म्हणणं आहे, तर आपल्याला सगळ्या खाली बेस परवाळांना वगैरे टच झालं, सरळ सरळ डिरेक्टली मी खाली रांगल्यासारखी उभी होते. मी पण तसं जर का असं असेल तर मग आपण त्या रेकच्या इथे गेल्यावरती त्या रेकला पण टच होणार. रेक तर गंजलेलं सगळं लागलेलं असणार. लागलेलं काय करणार आहेस? तुला करायचंच आहे का? तू करंट सोबत दुसरीकडे गेलायस. मी दुसऱ्या देशातनं बाहेर यायचं राहिलो. जरा उन्हात थांबूया ना. नको उन्हात नको, काळे हो. आणि ते लोक प्रोफेशनल, ते लोक लोकल होते, आणि ते हे पण लोकलच आहे. ते त्यांनी आपली सुरुवातच खूप आज झाली, टच होणं पॉसिबलच नव्हतं. खूप खाली जायला लागलं असतं टच व्हायला. अरे पण खाली जाण्यात इथे टच नाही झालोय बाळा. आम्ही कोरल्सला टच झालोय, जिथे आपण नॉर्मली डाईव्ह करतो. कारण का प्रॉब्लेम नाही, आता आपण नॉर्मली डाईव्हच्या लेवलला पण नव्हतो. मी त्याला विचारलं 5 मीटर होतो फक्त आपण खाली. अरे 5 मीटरला पण कोरल्स तर होते ना, त्याला होल्ड, त्यांना जमत नाही आपल्याला होल्ड करायला. बीसीडी सगळं रिलीज केला तो. अजून खाली जाणार ना, मग एवढं वेट लावलं म्हणलं. त्यांना कळलं पाहिजे की बीसीडी ठेवला पाहिजे थोडा कंट्रोल. तो आपल्यासोबत होता ना, त्याला एक्सपिरियन्स होता, त्याने आणलं. ते काय करत होते? मी त्याला ना 3दा पाण्याखाली विचारलं की माझे फ्रेंड्स कुठे, तर तो म्हणतोय की दे आर फाईन, दे आर फाईन. अरे दे आर फाईन सोडता. आणि नंतर काय केलं, माझा हात पकडला होता, मी कुणालचा हात पकडला होता, आणि लिटरली तो ओढत होता आम्हाला सगळीकडे पाण्यात. आणि मला तिथे म्हणजे काहीच दिसत नव्हतं व्यवस्थित. तुम्ही तिघं तरी एकमेकांना नाही, आम्ही दोघंच होतो. ती पोरगी होती आणि हे दोघं, आणि ते डेंटकोन काका, ते काका होते. एक आपल्याला कोणतरी स्कुबा डायव्हिंग करतात, ते त्यांना वॉर्न केलं. नाही, त्यांना वॉर्न केलं, ते खाली टेकतायत बघा म्हणून. मला तेच बघून एवढं की याला का नाही कळत आहे. दुसरा होता, त्याने सांगितलं की त्यांना सांभाळा, असं मला वॉर्न केलं. तुम्हाला ना बाहेर आणताना मी बघितलं, ते काका ना इरिटेट झाले होते ते. तो इरिटेट होऊन तो कुणाला बोलला की तुझा जर फेन हरवला तुला पैसे द्यायला लागतील. आणि माझं डोकंच फिरायला लागतं, तो जीव महत्वाचा की पैसे महत्वाचे तुला. माझं पण एक फेन हरवलेलं. अरे पण आम्ही सांगितलं ना की आम्ही, आणि कसं काय आपण ट्रेन असू की आपण पाण्यात जाऊन फिन घालणार. तुम्ही पाण्यात जा आणि तुम्ही तुमचं फिन घालाव. आम्ही काय डाईव्ह मास्टर म्हणजे तुझं तू घातलंस फिन? नाही, त्याने नंतर हेल्प केली, पण त्याची इच्छा ती होती की आपण आपले फिन्स घालावे. पण आपले फिन कसं मग आमचं आम्ही पोहतो. आणि वर्स्ट मी ज्यावेळेस एंटर करत होते, पूल सेशन खरोखर चांगलं झालं. मला खूप छान वाटलं, मी ती करू शकते म्हणून. मी एंटर करत होते, तिनं मला खेचलं अक्षरशः. बैलांना खेचतात ना, तसंच खेचत होते. त्यांना पूर्ण करायचंय त्यांचं, बाकी काही नाही. सांगते की बाई मला भीती नाही वाटत आहे समुद्राची, मला जड होतंय आणि खालचे जे स्टोन्स होतात ते टोचतायत, त्याच्यामुळे मला चालता येत नाही. बाहेर येताना पण चाललंय डिस्कशन. घाबरू नका. आम्हाला कळलंय, त्यांना कळलंय. बाहेर येताना की नाही, जिथे शोर थोडा पाहायला लागला ना, तिथं त्या बहिणी मला सोडून दिलं. तो म्हणला की वी हॅव टू जस्ट वॉक आउट फ्रॉम हिअर. तेवढ्यात एक लाट अशी आली, मी सुपरमॅन सारखा सरळ शोरवर झालो, मला चालावंच नाही लागलं. मला असं वाटतं आपण त्यांना लवकर सांगूया की आपल्याला नाही करायचंय, जेवून घेऊया. नाही पण त्यांना आपण सांगितलं पाहिजे की वी आर नॉट हॅपी विथ दिस एक्सपिरियन्स.
हा तो काय म्हणतोय रोज असं नसतं बॅड डे टुडे मग कशाला मग नेताय कशाला? नो प्रॉब्लेम करंट आहे ना मग तू आम्हाला पैसे परत दे बॅड डे आम्ही काय नाही करू शकतो वी हॅव शोड अप आम्ही 4 बुकिंग केलेले आम्ही 4 जण इथे आलो मग आता तू बॅड कंडिशन जात म्हणलं आम्ही काय नाही अरे आमच्या इथे जेव्हा बॅड कंडिशन्स असतात ना ते करत नाहीत आणि पैसे पण घेत नाहीत म्हणजे पूल ट्रेनिंग झालेलं असतं पण ते म्हणतात की आज बॅड करंट आहे तुमचा जीव महत्वाचा नाही करत हे सरळ सरळ ढकलतायत समुद्रात. तुम्हाला दोघांना येतो एकटा शूटर घेऊन गेलेला हा आणि घेऊन गेलेला म्हणजे तो पाण्याच्या खाली तो इरिटेट होता आमच्या दोघांसाठी की आम्हाला स्विमिंग येत नाहीये म्हणून. पण आम्ही आधीच सांगितलं दोघांना स्विमिंग येत नाही तेच सांगितलंय मी त्यांना. आपण दोघं आणि मेन म्हणजे सगळ्यात इम्पॉर्टंट तुला सांगू मी आणि जर अंकिता सोबत नसतो ना संपलो असतो आम्ही संपलो असतो कारण मला कंटिन्यू याची काळजी वाटत हात पकडून होतो ना म्हणून आम्ही वाचलोय. मला तरी दिसतच नव्हती मी संपलो होतो आम्ही. पहिला खाली गेल्या ना मी सगळी शोधत होतो आणि ह्याने बाहेर आल्याला बोलला तिच्या नाकातनं रक्त येते इट्स ओके दॅट्स नॉर्मल. हा बघतोय की तिच्या नाकातनं रक्त येते. मी तर सगळ्यांना नुसताच शोधत बसलो. प्रोफेशनल मला नाही वाटत हे लोक प्रोफेशनल. एकदा मध्ये तू असं केलंस ना मी 2-3 वेळा केलं मला नाही होत 3-4 वेळा केलं मी त्याने घंटा मला लक्ष नाही दिलं. डोकं नाही दुखत फक्त इकडे कानाचं हे दुखत ठीक आहे थोडस ते होईल ते नॉर्मल होईल ते होतं. तो मला सांगतो इक्वलाइज करायला तोंडाला कोरड पडली. सूरजला लावून काय सांगू नाकातून रक्त आलं तर काय मेजर काय नाही विचारते सूरजला. तू नव्हता आलास ना तर विचार वेगवेगळे येत होते पण नॉर्मल राहण्याचा प्रयत्न करत. आमच्या वाट लागली होती अरे कारण आम्ही बाहेर आल्यानंतर मी हिला विचारलं हिने पण बोलली एक्सपिरियन्स बेकार करंट होता म्हणून तू तिकडे. अरे आज तिकडे गेलायस उद्या अजून पुढे जाशील मग. मी तिथून बाहेर आलो ना मी तिकडे तुम्हाला शोधतोय कोण कुठून दिसतोय. मी त्याला विचारतो वेर आर माय फ्रेंड्स दे आर विथ देअर बडी यू डोंट वरी दे विल कम आउट इम्पॉर्टंट इज यू बी विथ युअर बडी आय एम युअर बडी आय एम विथ यू आय गॉट यू आउट वी आर सेफ दे विल कम आउट डोंट वरी. म्हटलं असं कसं बॉस कुठे ती तिथं सांग इकडे तिकडे म्हणून त्या दिशेने बघतो तरी तेवढ्यात मला तुम्ही तिकडे लांब दिसला. म्हणलं हा ठीक आहे. मी आणि कोण कोण आपण सगळेच बाहेर आली बहुतेक नाही आम्ही दोघे एकत्र ह्याचा मेटाफर असा आहे की इच्छा नसताना किडनॅप करून नेलंय गचांडी पकडून हा प्रवाळ बघ ते मासा बघ. आणि त्यांना तेच आहे इव्हन काल पण मासा काही बघायला मिळालं प्लास्टिक दिसलं मला भरपूर सारं भरपूर प्लास्टिक तुम्हाला सांग मासे पण दिसले पण प्लास्टिक होतं. देवबागचं असं ऑक्टोपस वगैरे दिसले रे. देवबागचं असं आहे पाणी हे बेटर फार बेटर दॅन दिस. हे बघ त्यांनी आपल्याला सुरुवातीची डाईव्ह होती जी आपल्याला त्यांनी प्रॅक्टिस करण्यासाठी केली आणि त्याच्यानंतर ते आपल्याला नेणार त्या शिपच्या इथे. बट तुम्ही जर प्रॅक्टिसच्या इथेच आमची वाट लावताय आम्हाला फाडून आणताय आमच्या नाकातनं रक्त काढून आणताय तुम्ही तिथे आम्हाला हँडल नाही करू शकणार. प्रॉब्लेम असा आहे की आपल्या प्रत्येकात 4 लोक पाहिजेत आणि ते 2च लोक आहेत. 3 लोक तो ट्रेन नाहीये तो पोरगा कुठे ट्रेन आहे जास्त त्यांना तू माझ्याबरोबर होता असं नको म्हणून. नाही पण त्यांना नाही जमत. त्यांनी ते घाबरले नंतर आधी त्यांनी काय डिसाईड केलेलं मला ते काका पकडणार तो आणि कुणाला तो ऑगस्ट पकडणार कारण दोघांना स्विमिंग येत नाही. तुम्ही दोघं तिच्यासोबत जाणार. तिने त्याला इशाराने सांगितलं की मला ही दोघं नाही जमणार असं सांगितलं हा माझ्या समोर. मग त्याने दोघांनाही खेचलं आम्हाला. मग तिने दोघांनाही आम्हाला घेतलं आतमध्ये आणि तुम्ही दोघं सेपरेट ह्याच्या सोबत गेला. हा लास्ट मोमेंट चेंज होता आणि आतमध्ये गेल्यानंतर त्याला कळलं या दोघांनाही पाय मारता येत नाहीये. चेंज झाला ते माझ्या लक्षात आलं पण मला वाटलं तो ऑगस्ट काहीतरी आणायला गेला तेवढं म्हणून ते ती बोलली माझं लक्ष होता. तर आम्ही आलो होतो स्कुबा डायव्हिंगला आणि ते खूप प्रोफेशनल आहेत त्याच्यामुळे आम्ही त्यांच्याकडे बुक केलं होतं. पण पाण्याला खूप करंट आहे आणि त्यांचं असं आहे की त्यांना पैसे कमवायचे आहेत त्याच्यामुळे ते सगळं त्यांनी जी काही आज आमची वाट लावली आहे ती नेक्स्ट लेवल आहे. म्हणजे कुणाला काही बोलायचं का कसं कसं चालतोय काय उघडं बिघडत बोलायचं का काही घाबरलेला आम्ही दोघंही हात पकडून होतो म्हणून टिकलोय आज. नाहीतर नाही पण हे रिस्की आहे खूप. आज त्या ठिकाणी अजिबात स्कुबा डायव्हिंग करू नका. खाली बोल तिला फोन लाव. आपल्याला हीच सकाळी भेटलेली का ग व्हाईट वाली काल तू मेरी गो राऊंड ही पण होती वाटतं. हो हो हीच व्हाईट हीच होती मॅनेजर मेरी गेनेट जे अवेलेबल जेनेट बेनेट गेनेट काय असतं बोलायचं काय काय बोलायचं सांगा. सगळ्यात पहिलं तर देर इज अ व्हेरी बॅड करंट गोइंग ऑन.
करंटचं सोड, करंट असतोच पाण्याला, करंट असतोच, करंट आहे तर मग त्यांनी थांबवलं पाहिजे. ती गोष्ट ती नंतर सगळ्यात शेवटी. पहिली गोष्ट, त्यांना आम्हाला हे करायला जमत नाहीये. आम्ही आधीच बोललो होतो की आम्हाला स्विमिंग येत नाही, त्यांना हँडल करायला जमत नाही, तुमची माणसं कमी पडते, त्याच्यामुळे ती ज्या पद्धतीने ओढतायत ते आमच्या पायाला लागते, सगळीकडे लागते. पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, ते इक्वलायझेशनसाठी सांगतोय पण त्यांच्याकडे काय आहे की त्यांना हँडल करायलाच होत नाही, तर इक्वलायझेशनसाठी ते वेळही देत नाहीत, त्याच्यामुळे माझ्या नाकातनं रक्त आलं, तेही सांग. तिसरी गोष्ट, ते हे सांगतात आतमध्ये गेल्यानंतर एकतर आतमध्ये जायचं कसं, बाहेर यायचं कसं हे आधी न सांगता डायरेक्ट घेऊन गेलेत आणि आतमध्ये जाऊन सांगतात फिन्स घाला, हरवले तर तुम्हाला पैसे द्यायला लागतील. तर तू बोलली होतीस ना की तुमचा जीव पहिला आमच्यासाठी महत्वाचा आहे, मग जीव जर महत्वाचा आहे तर हे पैशाचं तिथे का बोलताय समुद्रात? हो पूर्ण फुल आपलं ठरलंय ना जायचं नाही. 10 मिनिटात शॉर्ट करून उबुड. नाही पण हे जे आहेत ना, हे असे जे असतात ना, हे पेडच असतात. बघ ना, 871 कुठल्या तरी लोकांना नॅचरली ह्युमन आहे. अरे काल मला 4 किंवा 3 वाटेल. काल मला मेसेज आलेला, 150 रुपये दिल्यानंतर रिव्ह्यू द्यायचा. 150 रुपये देतात आणि रिव्ह्यू विकत घेतात. तुम्ही 5 स्टार रिव्ह्यू द्यायचा. जूनला असं नाही, नॉर्मल आहे. कसं मी तुला चॅट दाखवते. रिव्ह्यूचं काय म्हणतात त्याला, हे रॅकेट आहे. तो गोप्रो घेतला उगीच रेंटवरती, त्याचेही पैसे आता द्यायचे आणि घंटा काही नाही. हे एक स्विमिंग सूट आहे ना, तुम्ही असं घाला, असं स्विमिंग नाही, स्कुबा सूट आहे, तो असं करा आणि नंतर व्हॉइसवर आठवतंय ना, करंट सोबत गेलेला आज लाज वाटते काय? काय वाटत नाही, गेलो असतोस दुसऱ्या गेला असतोस मग. आणि त्यांना बोलतो आय स्टार्टेड हिअर अँड आय लँड आउट हिअर. तर फायनली आम्ही आमची डाईव्ह कॅन्सल केली आहे, कारण त्यांनी सांगितलं की सेफ्टी फर्स्ट, पण ते दिसत होतं की मनी फर्स्ट. आणि एवढा करंट असताना पाण्याला सुद्धा त्यांनी आम्हाला आतमध्ये नेलं. एक तर आमचा मित्र जो करंटसोबत दुसरीकडेच गेला आणि दुसरीकडनं बाहेर आला. मी आणि कुणाल एकत्र होतो, पण त्याला आम्हाला हँडलच करता येत नव्हतं, कारण एक तर आम्हाला दोघांनाही व्यवस्थित स्विमिंग येतं. म्हणजे मला ते येत नाही, कुणाला त्यातल्या त्यात काहीतरी येतं, कुणाला तेवढा पाण्याला नाही घाबरत, पण त्याला हँडल करता येत नव्हतं. आणि त्याच्यामध्ये इकडे तिकडे खर्चटवणं, इकडे तिकडे ओढणं, आणि त्यात मला त्याने इक्वलायझेशनला वेळच दिला नाही. म्हणजे मी 3 डाईव्ह केल्या आहेत, पण मला प्रत्येकजण वेळ देत होता की तुम्हाला प्रॉब्लेम. मी त्याला प्रॉब्लेम दाखवते की मला प्रॉब्लेम आहे, बट ही डिडंट स्टॉप. त्यांनी मला अगदी खाली घेऊन गेला. ठीक आहे, ते डिस्टन्स खूप कमी होतं, शॅलो वॉटर होतं, पण तरी पण झटक्यात तुम्ही खाली जाताना तेव्हा तुम्ही इक्वलाइज नाही करू शकत, कारण हवेतनं डायरेक्ट तुम्ही पाण्यात येता, तुमच्या कानावरती ऑलरेडी प्रेशर असतो. आणि त्यामुळे खूप प्रॉब्लेम झाला. माझ्या नाकातनं रक्त यायला लागलं, आणि त्याचं असं म्हणणं होतं की नाकातनं रक्त येणं इज क्वाईट नॉर्मल, बट विच इज नॉट नॉर्मल फॉर अस. आणि माझ्या एकदम नाकातनं रक्त आलेलं बघून कुणाला पण पॅनिक झाला की हिला काय होतं, हिला काय झालं अचानक. आणि बाहेर आल्यानंतर आम्ही जे तारकर्लीला स्कुबा डायव्हिंग सेंटर आहे, मी तिथे फोन केला, जिथे सगळे माझे मित्र आहेत. सूरजला फोन केला, जो तिथला मॅनेजर आहे. त्याने पण सांगितलं की तुला इक्वलायझेशनला ते वेळ नाही दिला आहे बहुतेक, त्यामुळे ते ब्लीड होते. सो सायनस जो असतो तो बस्ट होतो, असं काहीतरी होतं. आम्ही कॅन्सल केलेला आहे आणि आता आम्ही चाललोय. बेस्ट डिसिजन ऑफ आवर लाईफ. आणि आम्ही हा गोप्रो घेतला होता शूट करण्यासाठी, आणि एनिवेज हे पण रिटर्न पैसे पाण्यात घालून, स्वतःचा जीव पाण्यातून बाहेर काढून आम्ही निघालोय आमच्या गावात. पगडी 50 परत येऊ आपण, पण दुसऱ्या इन्स्टिट्यूट सोबत जाऊ. आपण बोट आधी करूयात. हां, आणि मग मी पर्सनली त्या दोघांनाही सांगितलं, ऑगस्ट आणि ती लेमॉन म्हणून होता, त्या दोघंही व्यवस्थित मला ती कंटिन्युअसली गुड विचारत होती. ओके विचारत. आम्हाला तो ते नाही तो विचार. एक्झॅक्टली. आणि मी तिला सगळं सांगितलं, आम्ही स्प्लिट करून मजा करत नाही, आम्ही सगळे चौघं एकत्र करतो. तर आमचा स्कुबा डायव्हिंगचा आजचा एक्सपिरियन्स जो की होता भयानक होता. आणि जर हे मी पहिल्यांदा केलं असतं किंवा आमच्यापैकी कोणी हे पहिल्यांदा केलं असतं तर आयुष्यात कधी स्कुबा डायव्हिंग आम्ही केलं नसतं. आता मी तुम्हाला पूर्ण सांगणार आहे की स्कुबा डायव्हिंग कोणी केलं पाहिजे, किंवा स्कुबा डायव्हिंग करण्यासाठी स्विमिंग लागतं का, किंवा काय जे काही प्रश्न मला मेसेजेस आलेत ना त्याची उत्तरं मी आता तुम्हाला देते. स्कुबा डायव्हिंगसाठी स्विमिंगची फार गरज नसते जर तुम्ही फक्त आनंद म्हणून 1-2दा स्कुबा डायव्हिंग करणार असाल तर. पण जर तुम्ही डाईव्ह मास्टरचा कोर्स करायला जाताय, किंवा तुम्हाला स्कुबा डायव्हिंग म्हणजे तुमचं पॅशन झालंय आणि आता तुम्हाला ते फॉलो करायचंय, तर तुम्हाला बेसिक स्विमिंगच्या गोष्टी आणि
त्या सगळ्या येणं खूप गरजेचं आहे. असं बघायला गेलं तर ही माझी 4th डाईव्ह होती आणि यानंतर आमची 5वी डाईव्ह सुद्धा इथे होणार होती. इंडोनेशियामधला समुद्र जो आहे ना तो खूप क्लीन आहे आणि त्याचं कारण असं नाही की आपल्या इकडे खूप प्रदूषण आहे म्हणून समुद्र खराब आहे आणि इथला समुद्र फारच सुंदर आहे, असं नाही आहे. हे इक्वेटरच्या खाली आहे इंडोनेशियाचा जे काही हे बाली आयलंड वगैरे हे जे काय आहे ते इक्वेटरच्या खाली, म्हणजे मराठीत सांगायला जाईल तर विषुववृत्त जे आहे म्हणजे आपल्या पृथ्वीला जर मधून डिवाइड केलं तर त्याच्या खाली आहे. त्यामुळे इथे नद्या आणि समुद्र यांचा संगम हा जास्त नाही आहे जो आपल्या इथे जास्त आहे. त्यामुळे नदीच्या प्रवाहासोबत जे काही सेडिमेंट्स येतात जे सगळे समुद्राला मिळतात त्यामुळे समुद्राच्या पाण्याचा रंग बदलतो. तसंच इथे सूर्यकिरणांचा जो एक अँगल आहे तो वेगळा अँगल आहे आणि त्या अँगलमुळे सुद्धा खूप जास्त प्रकाश ते पाण्यात येतं आणि त्यामुळे ते निळं पाणी आपल्याला दिसतं आणि बऱ्याच गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. त्यामुळे आपले समुद्र खराब आहेत असं अजिबात नाहीये. सगळ्यात पहिलं मी स्कुबा डायव्हिंग केलं होतं ते स्कुबा डायव्हिंग होतं जे आमच्या इथे मालवण तारकर्लीला 1000-1200 रुपयामध्ये वगैरे होतं, ज्याला आपण स्कुबा डायव्हिंग म्हणतो बट दॅट्स नॉट ऍक्च्युअल स्कुबा डायव्हिंग. पण ते कसं असतं की पाण्याच्या खाली जाऊन काहीतरी थोडंसं बघून यायचं आहे आणि मला फार काही इंटरेस्ट नाही आहे तर ते त्यातल्या त्यात चांगलं स्कुबा डायव्हिंग आहे. आणि काही जण 300-400 रुपयात पण करतात पण प्लीज ते स्कुबा डायव्हिंग नाही आहे. स्कुबा डायव्हिंग हे खूप वेगळं आहे. तारकर्लीला MTDCच्या ह्याच्यामध्ये अजून एक स्कुबा डायव्हिंग होतं जे इस्डामध्ये होतं ज्याची कॉस्ट जवळपास 7,000 ते 8,000 रुपये जाते पर पर्सन, ज्यामध्ये ते एक दिवस आधी तुम्हाला पूल ट्रेनिंग देतात म्हणजे संध्याकाळचं आणि दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्हाला ते स्कुबा डायव्हिंगसाठी घेऊन जातात. ते मी केलं आणि ते केल्यानंतर मला त्या 2 स्कुबा डायव्हिंग मधला फरक कळला जे आमच्या इथे होतं मालवणला. जेव्हा आमचा प्लॅन झाला इंडोनेशियाला यायचा मला इकडच्या समुद्रातलं जग बघण्यात खूप इंटरेस्ट होता आणि खूप ऐकलं होतं त्याबद्दल आणि मला सगळ्यांनीच सांगितलं की तिथे गेली असते स्कुबा डायव्हिंग कर. तर आम्ही गिलीला जेव्हा गेलो, गिली आयलंडला जे अजून एक आयलंड आहे इंडोनेशियामधलं, कारण आपल्याला फक्त बाली माहिती आहे बाकी काही माहिती नाही आहे. तर गिलीला जेव्हा आम्ही गेलो तेव्हा त्या आयलंडवरती आम्ही बघितलं की बरेच स्कुबा डायव्हिंग वाले होते. तर आम्ही रॅन्डम एका ठिकाणी गेलो, त्यांना म्हटलं आम्हाला स्कुबा डायव्हिंग करायचं आणि अतिशय सुंदर स्मूथ एक्सपिरियन्स होता आमचा. मला स्विमिंग अजिबात येत नाही, मला पाण्याची खूप भीती वाटायची आणि ती घालवण्यासाठी मी स्कुबा डायव्हिंगला गेले होते आणि मी ट्राय करत होते. अजूनही मला म्हणजे आता माझ्या तो कॉन्फिडन्स आलाय की जेव्हा सिलेंडर पाठीवरती असतो आणि ऑक्सिजनचा सप्लाय व्यवस्थित असतो तेव्हा मी पाण्याखाली जाऊ शकते. पण जर मला कोणी सांगेल की स्विमिंग पूलमध्ये असं तोंड हे करून वर ये तर ते मला जमत नाही, अजूनही नाही. आणि आजच्या ह्या एक्सपिरियन्स नंतर मला स्विमिंग शिकणं आणि शिकायचंच आहे असं मला हे आलं. मला एखाद्या गोष्टीची भीती वाटली किंवा एखाद्या गोष्टीत काहीतरी असं झालं की मी ती गोष्ट मन लावून आणि ती शिकते. त्यामुळे मी शिकणार आहे आता स्विमिंग. ते जाऊ दे, हा वेगळा विषय झाला. तर स्कुबा डायव्हिंगचं मी सांगत होते, तर ते स्कुबा डायव्हिंग झालं. इथे आल्यानंतर गिलीचं जे स्कुबा डायव्हिंग केलं ते खूप छान होतं, खूप आवडलं. आणि त्यानंतर आमच्या अपेक्षा अजून वाढल्या की आम्हाला इथे एक बोट आहे जी World War II मध्ये जपानने उडवली होती. ती बोट इथेच किनाऱ्यावरती होती आणि आम्ही जिथे तुलंबेनला गेलो होतो तिथे सगळ्यात मोठा व्हॉल्कॅनो इथला आहे माउंट अगुंग. तर माउंट अगुंगच्या लावा बाहेर आला होता आणि त्यानंतर ती बोट पाण्यात ढकलली गेली होती. सो ती थोडी वरती आहे, म्हणजे 5 मीटर पासून ते खाली 30 मीटर पर्यंत अशी ती बोट त्या पाण्यामध्ये समुद्रामध्ये आता अडकलेली आहे आणि त्याच्यावरती खूप छान छान कोरल्स वगैरे आहेत. ते बघण्याची इच्छा आणि त्यासाठी आम्ही बालीमधून जवळपास 2.5 तासाचा बाय रोड आम्ही प्रवास करून त्या साईडला गेलो तुलंबेनला आणि ते आम्ही स्कुबा डायव्हिंग केलं. तिथे असं होतं की पाण्याला खूप करंट होता आणि ते करंट असताना सुद्धा मला तेच कळत नव्हतं की हे नेतायत कसे. कारण मला आठवतं जेव्हा अशी परिस्थिती असते तेव्हा देवबागला स्कुबा डायव्हिंग बंद केलं जातं, ते पाण्यात घेऊन जात नाहीत, ती विजिबिलिटी नीट नाहीये. इथे आम्ही सांगितलं की नाही जायचं, कारण ऑलरेडी आम्ही बालीपासून 2.5 तास ट्रॅव्हल करून गेलो होतो. त्यामुळे त्यांनी आम्हाला जबरदस्तीने तिथे ते घेऊन गेले आणि तिथे गेल्यानंतर आम्हाला कळलं की हे असं नाहीये की हे इथे करतात स्कुबा डायव्हिंग, हे बालीमध्ये असतात. तुम्हाला जिथे हवंय तिथे ते 2 येतात तुमच्यासोबत आणि तुम्हाला तिकडे घेऊन जातात. त्यांना ती साईट माहिती आहे पण ते काय करणार आहेत कळत नव्हतं. बरं होते ते 3च लोक आणि आम्ही होतो 4 लोक. त्या दोघांना आम्हाला स्विमिंग येत नाही, मलाही येत नाही, कुणाला थोडीफार येते पण तेवढीही येत नाही. तर पहिलं त्यांचं असं ठरलं होतं की एक जण असेल जो माझ्यासोबत जाईल, एक दुसरा असेल तो कुणासोबत जाईल आणि तिसरा जो डायव्ह मास्टर असेल तो त्या दोघांना घेऊन जाईल, कारण त्यांना बेसिक स्विमिंग येतं. आणि त्यांनी सांगितलं आम्हाला फोटो व्हिडिओ आम्ही काही करणार नाही कारण सेफ्टी इज आवर फर्स्ट प्रायोरिटी. आम्ही म्हटलं ओके. आणि त्यानंतर समुद्रात
आम्ही आतापर्यंत जे 2 स्कुबा डायव्हिंग केले त्यात आम्ही बोटने समुद्रात गेलोय आणि तिथून बोटवरून उडी मारली आहे. म्हणजे मी देवबागला केलं होतं तेव्हा मला आठवतं की मी व्हर्टिकल अशी उडी मारली होती आणि आता इथे गिलीला केलं तेव्हा त्यांनी पाठीवरती अशी उडी मारायला लावली मला पाण्यात. इथे काय होतं की इथे तुम्हाला चालत समुद्रात चालत जायचं होतं. म्हणजे लाटा तुमच्यावरती येणार आहेत आणि चालत जायचंय. याची आम्हाला पूर्वकल्पना कोणी दिली नाही. अचानक ज्यांना स्विमिंग येत नाही त्यांना डायरेक्ट समुद्रात चालत जायचंय. हे खूप डेंजर होतं आणि तोल जातो ना आपला की असं मागे पडायला होतंय. त्याच्यात स्विमिंग येत नाही त्याच्यामुळे उभं राहता येत नाही. आणि मी तुम्हाला एक व्हिडिओ दाखवते की मला ना पाण्याच्या खाली मी छान असते पण पाण्याच्या वरती आल्यानंतर मला साधं मान सुद्धा वर करता येत नाही आणि मला पाय सुद्धा काही करता येत नाही. म्हणजे मला जर कोणी लाईफ जॅकेट घालून पाण्यात टाकलं तर मी तरंगत राहीन. मला पाय असे खाली पण घेता येत नाही. इथे प्रेशर येतो. मला कळतच नाही की ते कसं करतात. तर मी गिलीला जेव्हा केलं होतं ना तेव्हा सगळ्यांना त्याने वर आणल्यानंतर सगळे नॉर्मल झाले. मी वर आणल्यानंतर तोंड पाण्यात घालून अशीच होते. मला तोंड वर करता येत नव्हतं आणि त्यालाही मजा येत होती. तो कॅमेरा खाली येऊन हे करत होता की अरे ही काय करते नक्की. मी त्याला पाण्याच्या खाली विचारत होते की काय आता काय करायचंय वर घे मला असं. आता हा पाण्याच्या खालचा माझा व्हिडिओ बघा. म्हणजे बघून कोणालाही वाटेल की काय प्रो आहे ही, किती मजा करते, हिला कसलीच भीती वाटत नाही, हिला सगळं येतं. पण आता नंतर वरती आल्यानंतरचा व्हिडिओ तुम्हाला दाखवते. इथे वरती आल्यानंतर सगळ्यांनी मान वर केलं पण मला मानच वर करता येत नव्हती. मी त्याला सांगत होते मला वर उचल, मला वर घे. तर मला तेवढं सुद्धा जमत नाही. आणि इथे समुद्रात चालत जायचं होतं आणि त्याने सिलेंडर आमच्या पाठीवर दिले आणि बोलत चला. आणि त्या दगडातनं चालत आम्ही आणि गेलो आणि समुद्राच्या दिशेने चालतोय. गढूळ पाणी येत आहे, लाटा येत आहेत भरपूर. कारण किनाऱ्यावरती विजिबिलिटी नसणारच. खूप असं पाणी येत होतं तोंडात. आतमध्ये गेल्यानंतर जातानाच दुसरा जे डाईव्ह मास्टर होता तो बोला की त्याला जमणार नाही दोघांना न्यायला. तर एक मग त्याने अचानक चेंज केलं की त्या दोघांसोबत एक डाईव्ह मास्टर आणि हा जो मेन होता तो आम्हा दोघांना घेऊन जाणार. त्याने आम्हाला सांगितलं की हात पकडा एकमेकांचे. आम्ही हात पकडले. हात पकडून आतमध्ये जाताना त्याने सांगितलं की फिन्स घाला. अरे कसे फिन्स घालणार आम्ही. आम्हाला समुद्रात ज्याला काहीच येत नाही तो समुद्रात चालत जाताना ते पायात फिन्स कसे घालणार ते आम्हाला जमत नव्हतं. मग त्याने हेल्प केली. पुढे गेलो आतमध्ये जसं गेलो. त्याने खाली जाताना कसं असतं ना की खूप स्लो तुम्हाला घेऊन जायचं असतं जेणेकरून तुम्ही प्रेशर इक्वलाइज कराल नाक दाबून. ते आम्हाला सवय होती. पण इथे ह्याने काय केलं की हा मला डायरेक्ट खाली घेऊन गेला. मी त्याला बोलते की जमत नाहीये, प्रेशर जाम येतोय माझ्या कानावरती, होत नाहीये. ऐकलाच नाही. खाली घेऊन गेला आणि मी त्याला बोलले मला वर घे. अशी साईन जी असते ती म्हणजे वरती घ्या. त्याने नेलंच नाही वरती. आणि आतमध्ये गेल्यानंतर तो जबरदस्ती मला सांगत होता पाय मार, जे की जमतच नव्हतं मला. म्हणजे काहीतरी एक प्रेशर जाणवत होतं आणि जमत नव्हतं. कुणालाही जमत नव्हतं. आम्हाला काही नीट दिसत नव्हतं तरी आम्ही पाय मारतोय. आणि स्कुबा डायव्हिंगचा एक रूल असतो की तुम्ही प्रवाळांना किंवा कशालाही दगडाला वगैरे हात लावायचा नाही आतमध्ये गेल्यानंतर. मरीन लाईफ डिस्टर्ब करायची नाही. आणि मी बघितलं एका साईडने की हा सगळ्याला पकडून आहे, दगडांना वगैरे असं पकडून राहिलाय. मलाही कळत नव्हतं की हे काय आहे, म्हणजे काय होतंय नक्की ना. मी हलत नाही आहोत, पुढे जात नाही आहोत, काही होत नाहीये, काही नीट दिसत नाहीये. नंतर कळलं की पाण्याला करंट होता आणि त्या करंटमुळे तो ते पकडून राहिला होता. जे की पकडून राहावं लागतं की तुम्हाला असं खाली राहावं लागतं. त्याच्यात काही दिसत नाही. आणि अचानक तो बोलतो की तू ऑक्सिजन संपत आलाय, आपण वर जाऊया. तर ही 15-20 मिनिटाचा हा स्ट्रगल. आम्ही वर आलो. वर आल्यानंतर मी जेव्हा मास्क वगैरे सगळं काढलं तेव्हा माझ्या नाकातनं रक्त गळत होते. ते बघून कुणाला पॅनिक झाला की हे काय. तो बोलतो नाही इट्स ओके, दॅट्स नॉर्मल वगैरे असं तो बोलायला लागला. मला हा एक्सपिरियन्स स्कुबा डायव्हिंगचा अजिबात आवडला नाही. पण माझं असं होतं की माझ्या एकटीमुळे इतरांचा मूड ऑफ व्हायला नको. म्हणून मी पहिलं असं कुणालकडे बघितलं तर कुणाल बोला हे नाही करायचंय मला. हे मी बोले सेम मला पण नाही करायचंय, आपण नको करूया. पण आमच्या दोघांमुळे त्या दोघांचा मूड खराब व्हायला नको म्हणून मी बाहेर आल्यानंतर बघितलं तन्वी होती. तन्वी म्हणाली की हे बेकार आहे, हे काय आहे हे सगळं. म्हटलं चला हिलाही नाही करायचंय. आणि तिच्या पायाला तर अक्षरशः खरचटलं होतं. तिला आतमध्ये तिला पण ड्रॅग केलं होतं. त्यांना जमतच नव्हतं त्या करंटमध्ये मॅनेज करायला. नंतर आम्ही शोधतोय अजिंक्य कुठे आहे. आणि अजिंक्य तिसरीकडनं आला कारण तो करंट सोबत खूप लांब निघून गेला होता आणि आला. पण देवाच्या कृपेने खूप जवळ होता. जर ह्या करंटमध्ये, पाण्याच्या करंटमध्ये माणूस कुठच्या कुठे फेकला जातो आणि काही म्हणजे सांगू नाही शकत की आपण तो कुठे बाहेर पडेल किंवा काय होईल. आमचा प्रश्न हाच होता की जर तुम्हाला समुद्राबद्दल माहिती आहे, समुद्राची कंडिशन ही अशी आहे माहिती आहे, तर आम्हाला तुम्ही नेलं कशासाठी. तुम्ही हे सांगू शकला असता की स्कुबा डायव्हिंगचे जे पैसे आहेत ते पैसे आम्ही तुम्हाला रिफंड करतो, पण आम्हाला ट्रॅव्हल आणि फूडचे जे आम्ही तुमचं सोय केली होती ते पैसे ते आम्ही हसत दिले असते. पण आमचा जीव धोक्यात घालण्याची काही गरज नव्हती. कारण हा एक्सपिरियन्स जर कोणी पहिला केला ना
तर तो आयुष्यात स्कुबा डायव्हिंग करणार नाही. पण मला माहिती आहे, कारण मी सगळ्यात पहिलं स्कुबा डायव्हिंग हे तारकर्लीला केलं आणि तिथली जी ट्रीटमेंट आहे किंवा तिथलं जे पूल ट्रेनिंग आहे ना, हे 10-15 मिनिटाचं पूल ट्रेनिंग नसतं. व्यवस्थित तासभर ते तुम्हाला पूल ट्रेनिंग देतात, तुम्हाला व्यवस्थित इक्वलाइज करायला शिकवतात आणि तिथे खूप मोठा स्विमिंग पूल आहे, ते खूप छान पद्धतीने गाईड करतात. तुम्हाला स्कुबा डायव्हिंग जगात कुठेही करायचं असेल तर पहिल्यांदा आपली भाषा जे समजू शकतात ना त्या लोकांसोबत स्कुबा डायव्हिंग करा, म्हणजे तुम्हाला ते सोपं जाईल आणि करण्यासाठी, समजण्यासाठी, समुद्राला समजून घेण्यासाठी ते खूप सोपं जाईल, जे मी केलं होतं. त्यामुळे तुम्हाला करायचं असेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये माझे आधी ओल्ड व्हिडिओज सगळे बघा, तुम्हाला कळेल. आणि त्यानंतर मी डिस्क्रिप्शनमध्ये नंबर देते, त्या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करून स्कुबा डायव्हिंगसाठी तुम्ही विचारू शकता. तुमचं बुकिंग वगैरे जे काय असेल ते तुम्हाला मिळून जाईल तारकर्लीचं. पण हे सांगते की खूप हॉरिबल एक्सपिरियन्स होता हा, आणि तरी पण मी घाबरलेली नाहीये, कारण मला माहिती आहे की मला एखाद्या गोष्टीची भीती वाटली तर मी करते. तुम्हालाही माहिती आहे ना, म्हणजे ट्रॉमा आला तर मी कसं करते डील त्याच्यासोबत. त्याच्यामुळे आय कॅन मॅनेज. आणि मी हे शिकणार आहे आता, असं मी ठरवलंय. स्विमिंग शिकणार आहे आणि सगळ्या गोष्टी शिकणार आहे. एनिवेज, आजचा दिवस हा खूपच सगळ्यांसाठीच बेकार होता. त्याच्यामुळे आता आम्ही फक्त इथे आराम करणार आहोत, ही प्रॉपर्टी एन्जॉय करणार आहोत. साकेत दादा जेव्हा ॲडिओनासोबत आम्ही येतो ना, तेव्हा असं नाहीये की आम्ही आता हे ग्रुप टूर सोबत जरी आलेलो असलो तरी सुद्धा आम्ही पहिले आमची कस्टमाइज टूर केली, त्यानंतर ग्रुप टूरला जॉईन केला. आम्ही 15 दिवस जवळपास आता इथे आहोत. तर आम्हाला जिथे जायचं असेल ना तिथे आम्ही ग्रुप सोडून आम्ही त्याला सांगतो की आम्ही आमच्या खर्चाने जातो इथे, आणि ते तुम्हाला अलाउड असतं. त्यामुळे आम्ही ग्रुप टूर सोबत जरी आलो असू तरी आम्हाला मध्ये जर वाटलं की आम्हाला तिकडे जायचंय तर आम्ही इथले लोकल व्हेकल्स वगैरे घेऊन आम्ही तेथे आमचं फिरून येतोय. त्याच्यामुळे असं नाही की आम्ही कम्प्लीट ग्रुप आयटनरी फॉलो करतोय. पण ज्यांना शक्य नाही, ज्यांना दुसऱ्या देशात भीती वाटते किंवा काय वाटते, त्यांच्यासाठी ग्रुप आयटनरी आणि ग्रुप सोबत फिरणं हे खूप इझी असतं. आता आम्हाला बाकी सगळं डोक्यावरती लोड नाही घ्यायचा आहे, जे म्हणजे हॉटेल बुकिंग हे वगैरे सगळं. सो हे आम्ही ॲडिओनावरती सोडलेलं आहे आणि बाकी सगळ्या गोष्टी आम्ही ॲडिओनाच्या सोबत पॅरलली एन्जॉय करतोय. तर तुम्ही पण घाबरू नका. हा ब्लॉग बघून स्कुबा डायव्हिंग करायची इच्छा असेल, पोहता येत नसेल, पाण्याखालचं जग बघायचं असेल, हे बघितलंच पाहिजे. एकच तर आयुष्य आहे, कधी करणार सगळं. त्यामुळे नक्की स्कुबा डायव्हिंग करा आणि माझे एक्सपिरियन्सेस मी तर शेअर करत राहीन, त्यामुळे ते तुम्हाला कळतीलच. बोला साहेब. कोबीची भाजी आहे. वाव. मी ये म्हणून तुझ्या आमच्याकडे येते आणि सासरी पण एक दिलं, एक मायरी दिलाय. खायचा काय तर घे, खायचा घेऊ इतकं दिलं मग याद घेतलंय सांग खायचा घेऊ. आणि आमची बघा काय. ओके चला काय तर बघा. थँक्यू. मग गजरो देव वंशात घालतोय. थोडे शब्द का गजरो देव काही आणि खायची देव सांग. ती पांढरी पिवळी अशी ती, म्हणजे ती डोक्यात बरी दिसते. हे गजरे केलंय. बापरे, यार ऍडमिट होतस तेव्हा झाला का? या मागच्या वेळेला ऍडमिट होते ना तेव्हा काय झालं नाही. त्यांनी टेस्टिंग साठी एक इंजेक्शन हे दिलं आणि त्याचं तो डाग पडलो. कुठची घेऊ रे? बघ तुला खायची व्हाईट वाली घेते, म्हणजे कसं ते गजरो हा वेणी नाही. गजरा चांगलं होतं. गजरो घेतोय. मग पोरांसाठी काहीतरी बनवत जा. ऐकलं काय सांगता? पोरांसाठी काहीतरी बनवत जा. टी शर्ट बनव, स्वेट शर्ट बनव. वा काय भारी बनवते. तोरण तू हे विकतेस का? विकतेस ना? चल तुझा नंबर दे मला, मी सांगते तुला सगळ्या ऑर्डर्स येतील नक्की. 100%. तू बिझी तू हैराण होशील. एवढे ऑर्डर्स येतील. तुझ्यासाठी ऑर्डर्स आणून देते. मला दे नंबर विंबर. आणि ती इंडोनेशियाला घेऊन आली आहे. 13-14 काय पडला इथे इंडोनेशियामध्ये विकत किती विकत नाही दिले. विकत हे आम्हाला विकत दे ना. आजी किती छान छान बनवते. बोल हॅलो हाय, आम्ही मज्जा करतोय. बाबू काय झालं? बालीला बालांना आणत नाहीत. बालीला बाल अलाउड नाहीत. बाल मोठं झालं की चिडलाय वाटतं.
हीच ती अंजू. अच्छा हा हा. काका सांगतायत सुनेने ब्लॉग बघितला आणि लगेच बुकिंग करायला सांगितलं. अच्छा ओके ओके. इंस्टावर अगं खूप मेसेज असतात त्याच्यामुळे नाही बघता येत. भेटू आपण. अच्छा ओके. मेसेज करा आणि ऑर्डर करा आणि गॅस सगळे गणपतीला संपून टाका. किती असत बनवलेले? इतके असत तेच असत. घरी किती आहेत? घरी सगळे आणलंय. सगळे आणलं. 1 2 3 4 5 6 7 8 10 12 काय हो हो. मी तेच घेतलं म्हणून. बेस्ट आहे. तर शोभाजी खूप छान तोरण बनवतात. त्यांचं हे पॅशन आहे. त्याच्यामुळे असं नाही की त्यांना फायनान्शियली गरज आहे म्हणून त्या हे करतात. त्यांचं हे पॅशन त्या ह्या वयातही फॉलो करतायत. आणि त्यामुळे तुम्हाला जर कोणाला तोरण वगैरे काही घ्यायचं असेल तर आजीकडनं नक्की घ्या. मी त्यांचा नंबर डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे. त्याच्यावरती तुम्ही कॉन्टॅक्ट करून त्यांच्याकडनं ते तोरण नक्की विकत घेऊ शकता. पण एकच प्रॉब्लेम आहे, त्या कुठे कुरिअर वगैरे करायला जास्त धावपळ करू शकणार नाही. त्यामुळे ठाण्याच्या जवळपास जर तुम्ही राहत असाल तर त्यांच्याकडनं ते कलेक्ट करू शकता. ते खालीच ठेवलेलं ते छान दिसत होतं. किती मस्त बनवलंय ना. हे वाला बनवायला किती वेळ लागला? म्हणजे मी पूर्ण दिवस बसत नाही, एवढी माझी कॅपॅसिटी नाहीये. मध्ये मध्ये 3-4 तास टोटल दिवसात 3-4. काय काय सांग. ऑर्डर केली तर घाई करू नका. मस्त आजीला वेळ एक आठवडा द्या. हा आजी हळूहळू बनवून देईल. आजी लोकरीचे कपडे पण मिळतेस? लहानपणाचे करायचे तुला लहानपणाचे अजून वेळ करताय देणार करून. डोक्यावर हे होतं लहानपणाचे कपडे विणते का विचार. लहानपणी बोलायला चालवली. घरी योग्य बोलला. योग्य बोलला. किती झाले? एक थांब मला बघू दे अजून. नंतर ते जॉईन केलं. तुका बालीचेच पैसे गावतले. बालीचे मग तुका हयच राहतं लागतला. ऐकायला बरं वाटतं बालीच्या पैशांमध्ये. ह्याचे 1 लाख रुपये. 1 लाख रुपये 2 लाख 2 लाख रुपये. अरे चला